वडापाव बनवायचा आहे. वडापावला लागणारं साहित्य बघा. हे बटाटे मी आहे ना उकडून घेतले. ते 6 बटाटे आहेत. ते उकडून घेतले. ते 3 शिट्ट्या दिले ते बघा. हे उकडून घेतले ते बटाटे. आणि बटाट्या वड्याला लागणारं साहित्य: बेसन 2 कप घेतले, जिरं, बडीशेप, कढीपत्ता, मिरच्या 2-3 आपल्याला तिखट हवा असं तशा घ्यायच्या, थोडं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि हळद घ्यायची. एवढं वडापाला लागणारं साहित्य आहे. आता हे आपण आहे ना जिरं, मिरची, खोबरं, लसूण, बडीशेप आणि कढीपत्ता हे सगळं आता मिक्सरला बारीक करूया. आपण आता केलेलं आहे मी. जाडसर करायचा, लय बारीक नाही करायचा, जाडसर करायचा आपल्या भाजीला. असा छान पिके होत. खायचा सोडा पण टाकायचा. हो का, छान वडे बनतात. आणि हळद पण टाकूया. आणि चवीपुरतं मीठ. हो का, आता आपण भिजवूया एकसारखं. एकसारखं भिजलंय, हे झालंय, मिक्स झालंय बघा. आता आपलं आता आपण भिजवूया. लागल तसं पाणी घ्यायचं. का असं एक टिकळी बिकळी असली ना तर फिरवून होती ती. लय घट्ट नाही, लय पातळ नाही करायचं. आपण जरा अजून फिरवूया, पाणी पण लागल. बघा मस्त पिके झाले ना पीठ आपलं. लय पातळ नाही, लय घट्ट नाही करायचं. असं पीठ मळायचं. आणि आता आपण बटाटा सोलून बटाट्याची भाजी आपण वड्याची करूया. आता आपण हे ना उकडलेला बटाटा आहे, सोललाय बघा असा बटाटा. आता असा आपण फोडूया. लय बारीक पण नाही हे करायचा. हो का, असा लय बारीक केला की ही होतो. मग असा आपल्या बटाटा बारीक करायचा बघा. हो का, असा आधी मध्ये असा राहायला पाहिजे. हो का, तुझी लय खेमा होत नाही. मग तो शिजूला ना आपण आता भाजी बनवताना बराबर तो होतोय. मग बटाटा मस्त बनतो मग आपली भाजी बघा. आता आपण भाजी बनवूया वडापावची. तेल घातलंय कढईत बघा मी भाजीला. कांदा घालते. साधारण थोडासा लालसर करूया. आलं लसणाची पेस्ट टाकते, कारण आलं टाकलं नव्हतं ना मी, पेस्ट होती म्हणून पेस्ट टाकते. हा मसाला आपला वाटलेला ते टाकते आता. हळद टाकते. चवीपुरतं मीठ घालते. आता आपण आहे ना भाजी घालूया. सारखं मीठ आधी हे करते.
आता एक सारखं असं बघा हलवलंय. आता आपण आहे ना धन्ना पावडर टाकूया. धन्ना पावडरनं स्वाद मस्त येतो वड्यांना आपल्या. बघा 1 चम्मच टाकलाय. मस्त स्वाद येतो वड्यांना. कारण तेलात टाकलं तर मग वास जातो ना, नंतर टाकायचे भाजी होत आल्यावर आपली स्वाद तसाच राहतो वड धन्याचा आपल्या. अशी बनली ना छानपैकी भाजी आपली. आता कोथिंबीर टाकूया आपण, म्हणजे एक सारखी मिक्स होईल. कोथिंबीर आता आपण भाजी आहे ना खाली घेतल्या गार करायला. गार झाल्यावर आपण त्याचे वडे बनवूया मस्त पैकी. गार झाले ना की आपण वडे बनवू गोल गोल. मग आता गार होऊ द्या सध्या 10 मिनिटं, मग आपण वडे बनवू. आता आपण आहे ना कढई गरम करायला ठेवूया. कढई आता आपली आहे ना गरम झाली. आता तेल ओतूया. तेल ओतलं. आता आपण आहे ना भाजीचे असे गोल गोल गोळे बनवूया तोपरे भाजीचे. वडापावच्या भाव गरम करायला ठेवले. आता आपण गोळे बनवूया. तोपर्यंत आपलं तेल पण गरम होते ना. तुम्हाला चपटे हवे असले तर चपटे बनवू शकता. साधारण असे थोडे हे करायचे असे. छोटे मोठे तुमच्या हिशोबाने बनवा, जसे हवे तसे. असे मी गोलच बनवले. ती एक तुम्हाला दावायला असा बनवलाय चपटा बघा. गार करायला ठेवली ना म्हणजे मस्त भाजी होते आपली. गार होते, घट्ट येते. ऊन करायला घेतली ना की पतलीशी राहते ना, मग आपलं बनत नाही असे गोल गोळे आपले. म्हणून थंड होऊन दे. तेलात तळून घेऊया वडे. आता आपण तेलात तळून घेऊया. आता एकदम झाले बघा असे आपले वडे बनले. ते आता आपण बनवूया. असे 1-2 ठेवायचे त्याच्यात. असे 1-2 ठेवायचे आणि परत हे करायचे. आणि आता टाकूया आपण. चांगलं तेल गरम होऊन द्यायचं, म्हणजे खाली चिपकत नाही. चिपकलं तर निघतं आपलं ते. दाट करायचे नाही त्या. असं तेल वड्याला सोडत राहायचं. छान भाजतात. काय काय वेळ हे होतात ना, मस्त भाजतात. खायला भाजले की बराबर ते निघतात.
असं उलटा पालटा करून भाजायचं, छान भाजतात. हो का, भाजले ना आपले छान वडे, लालसर मस्त झाले तो का. आता आपण आहे ना काढूया. मस्त भाजले तो का, असे लालसर छान झाले. ते एका भांड्यात काढते मी. चपटा पण केलं तरी पण बनतात वडे आपले छान. हो का, असे पण मी करून दावते तुम्हाला. कारण बसल तेवढेच टाकाले, खिचडी करू नका त्याच्यात. ते छान फ्राय होतात मग आपले वडे. जिथं पिठा आपल्या हे जात नाही ते तसा सोडायचं, म्हणजे मस्त बनतात मग. आता मी काढते. भाजले आपले वडे छान पैकी मस्त छान भाजले ना बघा, मस्त आपले वडे. आता असे वडे बनवा. वडे आपले आहे ना, तुम्ही पण बनवून खाऊन बघा कसे लागतात आणि मला सांगा.